पुण्यातला मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबागचा गणपती। यंदा तुळशीबाग गणपती मंडळानं जगन्नाथपुरी मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे। जगन्नाथपुरीमधील रथयात्रेला भाविक जगन्नाथाचा रथ ओढत असतात। अगदी तशीच मिरवणूक यंदा तुळशीबागच्या गणरायाची असणार आहे। चला तर मग पुण्यामधल्या मानाच्या तुळशीबागच्या गणपतीचं दर्शन घेऊयात। नमस्कार, NDTV मराठीच्या आम्ही पुण्याचे आम्ही मानाचे म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आत्ता आपण आलेलो आहोत पुण्याच्या चौथ्या मानाच्या गणपती मंदिरात म्हणजेच तुळशीबाग गणपती मंदिरात आलेलो आहे। ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ही खूप मोठी सगळ्यात मोठी मूर्ती आहे आणि आपण जसं बघू शकतो की सगळे चांदीचे आभूषणं ह्याला आहेत आणि यावर्षीचं त्यांचं वेगळं असं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जगन्नाथपुरी या मंदिराचा देखावा त्यांनी साकारलेला आहे। तर नक्की त्याचा इतिहास काय आहे ते आपण जाणून घेऊयात। त्यांचे जे अध्यक्ष आहेत नितीन यांच्याकडनं। सर, तुमचं NDTV मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आम्हाला सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं आहे की या मंडळाचा इतिहास काय आहे आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे की मानाच्या 5 मध्ये सगळ्यात मोठी मूर्ती आहे। खरं तर मंडळाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्यनगरीतील जे 5 मानाचे गणपती आहेत ना, त्यातला हा मानाचा चौथा गणपती आहे। तर ह्या पुणे शहरामध्ये लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सुरू केला आणि त्यावेळेस ज्या एक व्यवस्थेचा भाग म्हणून जे मान दिले गेले त्यामध्ये तुळशीबाग गणपतीला मानाचं चौथं स्थान प्राप्त झालं। त्याच्यामध्ये बऱ्याचशा आख्यायिका आहेत किंवा असं म्हटलं जातं, आता बरेचसे रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत नाही आहेत, परंतु तुळशीबाग ही बाजारपेठ होती आणि आपल्याला माहिती की ती आत्तासुद्धा महिलांची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते। इथे शेजारीच राम मंदिर आहे, पेशवेकालीन राम मंदिर। पेशव्यांच्या काळामध्ये त्या राम मंदिर बांधलं आणि त्याच्या आजूबाजूला पेशव्यांच्या दरबारी असणाऱ्या महिलांना एक सुरक्षित खरेदीचं ठिकाण म्हणून आजूबाजूला सगळी दुकानं वसली गेली आणि त्याच अनुषंगाने कालांतराने त्याचं ह्या बाजारपेठेमध्ये रूपांतर झालं। तर त्यावेळेस जे बाजारात लोक खरेदीला यायचे त्यावेळेस कम्युनिकेशनचे खूप कमी साधनं होती आणि ज्यावेळेस बाजारामध्ये लोक खरेदीला यायचे त्यावेळेस त्यांच्याशी ह्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपण कम्युनिकेशन करू शकू असं लोकमान्यांना वाटलं, म्हणून त्यांनी या गणपतीला मानाचा चौथा गणपती असं स्थान दिलं। आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य जशी तुम्ही म्हणालात की ही सर्वात मोठी मूर्ती आहे आणि 14 फूट उंचीची हेमाडपंथी पद्धतीने बनवलेली मूर्ती आहे। 1988 साली शिल्पकार विवेक खटावकर सर यांनी ही मूर्ती घडवली आणि त्यांच्या शिल्पकलेचा श्री गणेशा त्यांनी ह्या मूर्तीपासून केला। आणि ह्या मूर्तीचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ह्या तुळशीबागेतल्या व्यापाऱ्यांनी याला चांदीचे अलंकारांनी जे आभूषित दिसते ना, तर चांदीच्या दागिन्यांची बऱ्याच लोकांनी त्याला अर्पण केलं। त्यामुळे आता ह्याची ओळख चांदीचा गणपती म्हणून पण अशी होती आहे। जवळजवळ 200 किलोच्या वरती चांदी ह्या गणपतीवरती आहे आणि हेच ह्या गणपतीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे।